कोणत्या का कारणाने होईना रस्ते गुळगुळीत होत आहेत, त्यामुळे कल्याणकर कुठेतरी आनंदात असलेलं पाहायला मिळतंय। 19 डिसेंबरला अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत। यावेळी ते भाजपच्या आमदार आणि खासदारांची बैठक घेणार आहेत। राज्यातील राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा होणार आहे। शिवसेनेची युती, राज्यातील पक्षाची राजकीय यंत्रणा, लोकसभा निवडणुकीचं नियोजन याचा आढावा या सगळ्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या दौऱ्यानंतर भाजपचा दुसरा मोठा नेता लगेचच मुंबईमध्ये येणार आहे। मुंबईची वाहतूक कोंडीच्या कचाट्यातून सुटका करणाऱ्या कोस्टल रोडच्या भूमिपूजनाची घोषणा झालेली आहे। त्याचं भूमिपूजन काल झालेलं आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते कोस्टल रोडचा नारळ फोडण्यात आलाय। 20,000 कोटींच्या किमतीचा हा प्रकल्प शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातोय। कोस्टल रोडसाठी कुठलाही टोल आकारला जाणार नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं। बुलाबाई देसाई मार्ग ते वरळी सी लिंक पर्यंतचा पहिला टप्पा 2022 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय, तर भविष्यामध्ये कोस्टल रोड बोरिवली पर्यंत बांधला जाणार आहे। भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी भाषण करताना शिवसेनेनं करून दाखवलं ही घोषणा द्यायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत। पहिल्या सीलिंगचं भूमिपूजन सुद्धा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते झालं होतं। हे मुंबईचं आणि शिवसेनेचं नातं आहे। आज त्याच्या पुढचा टप्पा हा सुद्धा शिवसेनेच्या हस्ते होतोय। आणि विशेष म्हणजे हा मार्ग, आयुक्त महोदय एक सांगायला राहिलं, हा मार्ग टोल फ्री असणार आहे। बघा, सगळ्यात जास्त टाळ्या यायला पडल्या। हे टोल फ्री असेल आणि हे खरं जे स्वप्न आपलं आहे, नरिमन पॉइंट ते गोराईपर्यंत आपलं स्वप्न होतं। पूर्ण तो जो मार्ग आहे त्याचा आखणी आपण केली होती। ठीक आहे, सरकारने आपण वरळीपर्यंत आपल्याला मुभा दिलेली आहे। दरम्यान हा कोस्टल रोड कसा असेल त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिकच्या माध्यमातून। मुंबई महापालिकेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। 3.5 तासांचा प्रवास अवघ्या 30 मिनिटांमध्ये होणार आहे। 35.6 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असेल। प्रिन्सेस स्ट्रीट पासून ते कांदिवली पर्यंत हा कोस्टल रोड जाईल। प्रिन्सेस स्ट्रीट ते नेपियन सी रोड पर्यंत भूमिगत असेल आणि एकूण 15,000 कोटींचा कोस्टल रोड प्रकल्प आहे। रोडला 18 एंट्री तसंच एक्झिट पॉइंट आहेत। शहरातील वाहतुकीवरचा ताण कमी होणार आहे। दरम्यान कोस्टल रोडनं मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असली तरी राजकीय वर्तुळात नवीन कोंडी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाला विरोध करणाऱ्या कोळी बांधवांचं नेतृत्व राज ठाकरेंनी स्वतःकडे घेतलंय। त्यांनी वरळीमधल्या कोळी बांधवांची भेट घेत राज ठाकरेंनी त्यांच्या कोस्टल रोड संदर्भातल्या तक्रारी ऐकून घेतल्या। या संदर्भामध्ये ते मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची भेट सुद्धा घेणार आहेत। तर दुसरीकडे शिवसेनेनं कोस्टल रोडच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन हात लांब ठेवल्याचं दिसून आलं, कारण या कार्यक्रमाचं मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं। 18 डिसेंबरला मुंबई दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधानांच्या हस्ते 2 मोठ्या मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे। मात्र त्या कार्यक्रमाचं जे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं आणि त्याचंच उठ्ठ शिवसेनेनं काढलं असं बोललं जातंय। कोस्टल रोडच्या भूमिपूजनावेळी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं नसलं तरी परवानग्या दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले। मला सरकारला सुद्धा धन्यवाद द्यायचा। अगदीच काय आम्ही कोत्या मनाचे नाही आहोत। सरकारने सुद्धा ज्या काही परवानग्या दिलेल्या आहेत, मला सरकार, राज्य सरकार आणि केंद्र सरकारला सुद्धा धन्यवाद द्यायचे की एका मुंबईच्या चांगल्या स्वप्नाच्या आड आपण येऊ न देता, दुजाभाव न करता तुम्ही या माझ्या मुंबईकरांच्या स्वप्नाला परवानग्या दिल्या, त्याच्याबद्दल मी खास करून दोन्ही सरकारला धन्यवाद देतोय। कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या कोळी बांधवांची तळी राज ठाकरेंनी उचलून धरली आहे, तर कोळी बांधवांना कोणताही धक्का लागू देणार नाही असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलंय। इंजिनिअरिंगचा भाग त्यांच्या कन्सल्टंटची बोलायला लागेल। शेवटी आता फ्लायओव्हर बांधताना किंवा ब्रिज बांधताना त्यांनी मध्ये गॅप ठेवलेलेच आहेत ना, तुम्हाला ज्या भरायच्या आहेत तर तुम्ही लोड कुठे टाकू शकता, तो इंजिनिअरिंग स्ट्रक्चरचा भाग झाला। टेक्निकल विषय त्यांना या सगळ्या आपण घरात नाही का करत, पॉसिबल आहे। हो, घेतला ना पॉसिबल काय नाही, या सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात। प्रश्न असा आहे की तुम्ही जर ॲडमेंटच असाल मग संघर्ष होतो ना। हा तमाम मुंबईकरांच्या सेवेसाठी महामार्ग त्याचं भूमिपूजन करत असताना
काही जणांच्या मनामध्ये शंका आहे. उदाहरणार्थ आमच्या उपमहापौर आल्या हेमांगीताई, कोळी बांधवांच्या मनामध्ये काही शंका आहेत की आमचं काय होणार. काही होणार नाही. तुमचं जे काय आहे त्याला कुठेही धक्का काय चरा मी जाऊ देणार नाही. त्याची जबाबदारी मी उद्धव ठाकरे म्हणून मी घेतलेली आहे.